सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचे हातपाय डोळे बांधून साथीदाराच्या मदतीने पत्नीनंच विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय। कोल्हापूरच्या गडहिंग्लज शहरात हा धक्कादायक असा प्रकार घडलाय। या प्रकरणी पत्नी तेजस्विनी आणि अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात सुद्धा घेण्यात आलाय। विषारी औषध पाजताना आरडाओरड केल्यानं शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून जवानाची सुटका केली आणि रुग्णालयात त्याला दाखल केलं। सध्या जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। कोल्हापूरमधून ही बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, नक्कीच हा एक धक्कादायक प्रकारच म्हणावा लागेल, कारण सैन्य दलातील जवान अमर देसाई हे सुट्टीवरती खरं तर आले होते आणि सुट्टीवरती आल्यानंतर त्यांच्या पत्नीनं पत्नीच्या साथीदारासोबत मिळून खरं तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। त्यांचे हात आणि डोळे बांधून खरं तर दोघांनी मिळून त्यांना औषध पाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। खरं तर विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे नक्कीच ही एक धक्कादायक घटना जी आहे ती 18 जुलै रोजी रात्री उशिरा घडली होती। त्याची नोंद जी आहे ती काल झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना जी आहे ती म्हणावी लागेल। खरं तर 2 जणांनी मिळून ही जीवे मारण्याची घटना आहे ती प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस संबंधित महिलेला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। काल तिला अटक देखील केलेली आहे। मात्र जो साथीदार होता त्या महिलेचा साथीदार त्याला मात्र अद्यापही पोलीस जे आहे ते पकडू शकलेले नाहीत। त्याचा शोध जो आहे तो सुरू आहे। मात्र नक्कीच त्याला देखील ताब्यात जे आहे ते लवकरच घेण्यात येईल। शेखर, पोलीस या घटनेचा कशा प्रकारे तपास करतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।